औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे. कधी फ्लॅटमुळं तर कधी प्लॉट घेऊन देतो म्हणून तर कधी नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. इन्कम टॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 7 जणांची 5.25 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 7 जणांकडून 5,25,000 रुपये उकळल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर या प्रकरणी संदीप शिवाळ उर्फ संदीप शर्मा राहणार बाळे याच्या विरोधात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप याने आपण स्वतः इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये कामाला असल्याची थाप मारली होती. तसेच केंद्रीय विद्यालय येथे माझी पत्नी कामाला असल्याचेही तो सांगत होता. आपल्या ओळखी असून त्याने विश्वास संपादन केला होता. आपण इन्कम टॅक्स कार्यालयात नोकरीला लावू शकतो असे सांगून त्याने 7 जणांकडून सुमारे 5.25 लाख रुपये उकळले होते. मात्र पैसे घेऊनही बरेच दिवस झाले तरी आपल्या नोकरीचे काम होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या 7 जणांच्या लक्षात आले. त्यापैकी उशांत कपिल जाधव राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून संदीपवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार हे करीत असल्याची माहिती फौजदार चौडी पोलिसांनी दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.